आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे तडफदार लोकनेता म्हणजे लोकमान्य टिळक. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे बसलेले माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला माझा नमस्कार. मी ईश्वरी सुपेकर, इयत्ता 8वीतील विद्यार्थी. टिळक यांच्याविषयी काही 2 शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते आणि त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक असे होते. पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ असे म्हणत. पुढे त्यांचे बाळ गंगाधर टिळक असे नाव पडले. त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चिड होती. जे लहानपणापासूनच खूप हुशार होते. खऱ्याचा त्यांना आदर होता. एके दिवशी काय झाले की वर्गात काही मुलांनी शेंगा खाऊन शेंगाची टरफले तिथेच टाकली. गुरुजींना वाटले की ती टरफली टिळकांनीच टाकली. गुरुजींनी त्यांना ती टरफली उचलण्याची शिक्षा दिली. टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफली उचलणार नाही. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफली उचलणार नाही. अशा प्रकारे त्यांना खऱ्याचा खूप आदर होता. 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.